ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रत्येक खेळाडूचा खेळ त्यांच्या पालकांना घर पासल्या पाहण्याची संधी कोणी दिली जाते. तर नो डाऊट आपण पाहिलं तर tenniscricket.in ऑपरेटर म्हणून सर्वेच अजित चाळकेला आपण पाहतोय ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्यांच्या माध्यमातून लोटे चषक मी कव्हर केला होता मागच्या महिन्यात. या वर्षातील पहिली टुर्नामेंट अत्यंत दर्जेदार टुर्नामेंट झाली होती मित्रांनो. इथं आपण पाहिलं तर रोहित पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर अवांतर धावेने संघटित स्थिती आपण पाहिली तर 2 वर जाऊन पोहोचते. अजितला चांगली फलंदाजी करावी लागेल. घरचं मैदान आहे, घरचं क्रीडा रसिक आहेत आणि अर्थात आपण पाहिलं तर एक मोठी अपेक्षा असणार आहे ते अजितवर. सुरेख फटका आहे, फ्लिकचा फटका आहे, मनगटाचा वापर केला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हरतोय, चौकार मिळतोय, रोटरी क्लब डीजे देखील वाजतोय. आपण पाहतो ना, फ्लिकचा फटका होता, सुंदर फटका. इथं मात्र फुल टॉस चेंडू आहे, पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. इथं मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं, फेकलं जातं. तदवर 2 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या होते 8 धावा. डावातील षटक क्रमांक पहिलं. थोडासा खराब चेंडू होता. रोहितचा डावखुरा गोलंदाज आहे. फुलटॉस चेंडू होता. धावसंख्या आणखीन 2 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक पहिलं 8 धावा. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळलेला फटका होता. डिक्लेअर झोनमध्ये आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर 9 धावा डावातील पहिल्या षटकात. निश्चित पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेऊन नॉनस्ट्राईकला आपण पाहतोय तर सामन्याची सर्व सूत्र हातात घेताना अजित अत्यंत सुरेख फलंदाजी करतोय स्ट्राईक एंडवर. हो, इथं आपण पाहिलं तर भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. शरीरात आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडूची एक सांगता होताना आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा डावातील हे दुसरं षटक आहे, पहिलं षटक आहे. 4 षटकांचा सामना असेल आणि इथे पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. रोहित सज्ज होतंय. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. कट केला चेंडूला स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. आणखीन एक धाव 10-10 धावसंख्या दुहेरी अंकात पोचते. टेरेवकर सांगतात की यस षटक देखील संपलंय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 10-10. मित्रांनो, दुसऱ्या षटकात काय घडणार काय बिघडणार तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा रोटरी क्रिकेट क्लबचा थरार रणसंग्राम महासंग्राम. मी जातोय ऋषी डीजेच्या दिशेने. यस.
मित्रांनो, आपण पाहतोय रोटरी क्लब आयोजित भव्य टुर्नामेंट जे व्यासपीठ दिलं जात आहे, आपल्या लोट्यातील ज्या MIDCतील कंपन्या आहेत त्या कंपन्यांना इथे मात्र प्राधान्य दिले जाते स्पर्धेच्या माध्यमातून लोटे पोलीस मैदानावरती. आणि पहिल्या सामन्यात 25 धावा डिपेंड केल्या होत्या. तदनंतर 40 धावांचा पाठलाग करताना 15 धावांनी सामना जिंकला होता. पहिला विजय संपादन केलं होतं प्रिव्ही ऑर्गॅनिक संघाने. इथे आपण पाहिलं तर सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकात 10 धावा येताना आपण पाहिल्यात. इथून जर का तुम्ही 35 ते 40 धावांपर्यंत मजर मारली तर विनिंग स्कोर असेल, कारण सकाळच्या सत्रात कालच्या सत्रात देखील पहिले 4 सामने लो स्कोरिंगचे होताना आपण पाहिले. 30च्या आतमधले पाहिले. तदनंतर 60 धावा होताना पाहिल्या, 55 धावा होताना आपण पाहिल्या. अकूट टप्प्यात चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू ढकलला जातोय. इथे मात्र मिसफिल्ड आहे. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आहे. चुकीला माफी नाही मित्रा. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. डीजे कॅरी. अशा प्रकारचं मिसफिल्ड होतं ना, तेव्हा गोलंदाजाचं फार कच्चीकरण होतं मित्रांनो. आपण चांगली गोलंदाजी करायचं आणि क्षेत्ररक्षकाने मिसफिल्ड करायचं. यावेळी गोलंदाजीचं चांगलंच कच्चीकरण होत असतं. इथे मात्र आपण पाहिलं तर 5 आमच्या दिशेनं वळते सांगतात येस इट इज वाईट. अवंतर धावेने संघटित स्थिती आपण पाहिली तर नो डाऊट 15 धावा फलकावरती लागतात. तर अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय अजित साळकेची, ज्याच्या बॅटमधून 2 सुरेख चौकार येताना आपण पाहिले. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. आणखीन एक स्क्वेअर चेंडू. अवंतर धावांचा बोनस मात्र दिला जातोय. पहिला चेंडू जो चौकार गेला होता त्याच्यानंतर या गोलंदाजाचं थोडंसं मनोबल कच्चीकरण होत आहे. तदनंतर सलग 2 स्क्वेअर चेंडू टाकले जातात. धावसंख्या होती 16 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर सतीश डावखुरा गोलंदाज आहे. पहिला गोलंदाज रोहित देखील डावखुरा होता. अकूट टप्प्याचा चेंडू आहे. इथं मात्र पॉईंटच्या पट्ट्यात सुरेख क्षेत्ररक्षण आहे. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या फलकावरती लागते 17 धावा. डावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे दुसरं षटक आहे. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. सलामीची मात्र निश्चितला भेटत नाही आहे. एक आक्रमक बॅटर आहे, परंतु त्यांना देखील स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे नुसते षटकार चौकार नाही, सिंगल डबल्स म्हणजे देखील क्रिकेट आहे. अकूट टप्प्याचा चेंडू पुलचा फटका आहे. चेंडू जातोय नक्की डिक्लेअर झोनमध्ये. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या फलकावरती लागते 18 धावा. चांगली सुरुवात आहे. पॉवरच्या पहिल्या षटकात धावा येताना आपण पाहिल्या होत्या 10. तदनंतर ह्या षटकात आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर स्वैर. इथं आपण पाहिलं 2 सिंगल देखील येताना पाहिल्या. धावसंख्या फलकावरती लागते 18 धावा. हो हो हो, इथं पंच सांगतात येस इट इज वाईट. अनइवन बाउन्स. अचानक उसळी घेणारा चेंडू होता. खूपच उंचावरून जाणारा चेंडू होता. पंत निलेश टेरवकर, विक्रम गोट्या, भोसले सांगतात की येस पहिला बाउन्सचा देखील इशारा दिला जातोय. क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो एक बाउन्स वन डे क्रिकेटमध्ये T20मध्ये अलाउड असतो, परंतु तिथे हा स्क्वेअर चेंडू घोषित केला आहे. 19 धावा फलकावरती लागत आहेत. चांगली सुरुवात आहे सलामीची जोडीसाठी. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र पंचांकडे अपील केलं जात आहे. पंचांनी अपील फेटाळून लावलंय. यस, आपण पाहिलं तर 19 धावा फलकावरती लावल्या जात आहेत. कालच्या सत्रात अतिशय सुरेख पंचांची कामगिरी राहिली मित्रांनो. एकही निर्णय पंचांच्या विरुद्ध गेला नव्हता. ह्याचा अर्थ म्हणजे जे 2 पंच आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यातील नावाजलेले आहेत. पंच आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो. अशा प्रकारचे 2 पंच येत्या 9-10 तारखेला आपण पाहिलं तर अजगनी मैदानावरती देखील आपल्या भेटीसाठी येतो. एक मोठा भव्य दिव्य भगवा चषक प्रतिवर्षाप्रमाणे सतीश भाऊ आंबरे आणि कंपनीचे यांच्या माध्यमातून 9-10 अजगणी मैदान लोटे याच्या भव्य दिव्य मैदानावरती 19 धावसंख्या आहे. अकूट टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. इथे मात्र मी इथे एक धावसंख्या 1ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 2-0-20. इथे अवंतर धावा देखील भरपूर येताना आपण पाहिलं. स्वर चेंडू देखील येताना पाहिले. मिसफिल्ड देखील होताना पाहिलंय. त्याचं रूपांतर एक चांगली धावसंख्या आतापर्यंत फलकावरती लावली जाते. एका बाजूला आपण पाहिलं तर पुष्कर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम
क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, परंतु अजित तांबरे 2 चौकाराच्या मदतीने सुरेख फलंदाजी करतोय. त्याला साथ देणारा त्याचा सहकारी आपण पाहिलं तर निश्चित आपण पाहिलं तर निश्चित परफेक्ट अशी बॅटिंग पाहायला मिळत नाही आहे, परंतु एक आक्रमक बॅटर आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता ह्या खेळाडूकडे आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर डावखुरा गोलंदाज सतीश. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होतंय. दॅट शुड बी टेकन. विकेट गिरता हुआ ऋषिका फिर से एक बार मधुर संगीत. त्यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं तुटीत त्यांना विनंती असणारे सन्मानाने पण व्यासपीठावरती बसण्याची कृपा करा सर प्लीज. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र नक्कीच फलंदाजाला चकवलं जात आहे. चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात धक्का क्रमांक 2 गडी बाद 21. आता मात्र संघ थोडासा अडचणीत सापडतोय. संघ अडचणीत सापडतोय आणि डीजे देखील वाजतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर केतन अत्यंत सुरेख गोलंदाजी करतोय. हा तिसरा डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत हा स्वर चेंडू धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 22 धावा. अजित सलामीचा फलंदाज आहे. एका बाजूने चांगली फलंदाजी केली, दुसऱ्या बाजूने मात्र ठराविक अंतराने चांगली फलंदाजी करत असेल तर क्रिकेटच्या पटलावरती त्याला स्ट्राईक रोटेट करून देणं फार गरजेचं आहे. एक वैशिष्ट्य आहे आपण पाहिलं तर पुष्कर संघाचं वैशिष्ट्य हा तिसरा डावखुरा गोलंदाज आहे. हो, इथे मात्र सुरेख गोलंदाजी, अचूक लाईन आणि अचूक लेंथ आपण पाहतोय. पहिले 2 षटक धावा आले होते 20. तिसरं षटक संपतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 22 धावा. 2 धावांचं षटक टाकलंय केतनने. सुंदर कमबॅक केलंय आणि ह्या कमबॅकसाठी डीजे एक मधुर संगीत. आपण पाहिलं तर चुकीची दुरुस्ती शेवटच्या चेंडूवरती काही घडू शकतं. पाहूया
इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल मात्र सुटतोय, नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय, 2 धावा मात्र मिळतात, धावसंख्या 2ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धावा जोडल्या जातात. फलकावरती 24 धावा, शेवटचं षटक शिल्लक आहे. स्ट्राईकवर असणार आहे अजय, अजित आणि गोलंदाजीवरती येणारा गोलंदाज कोण असणार आहे तोपर्यंत आपण ऐकूया, पाहूया एक सुंदर ऋषीच्या माध्यमातून मधुर संगीत. वाढते धावसंख्या पण पाहिली तर अर्थात 27 धावा. शेवटचे 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय दर्शवणारे हे 4 चेंडू. 27 धावा, 35चा पल्ला पार केला. एक चांगलं टार्गेट म्हणू शकतो आपण. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं. डॉट चेंडूची सांगता मात्र होते. सुरुवातीच्या 2 षटकात 10च्या सरासरीने 20 धावा येताना आपण पाहिल्या होत्या. मागच्या षटकात केवळ 4 धावा आल्या. कमबॅक केलं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा आहे. हो, अजितच्या बॅटमधून निघालेला फटका आहे, मात्र इथे एक सोपा झेल टिपला जातोय. मिडॉफच्या पट्ट्यात फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. 3 गडी बाद. धावसंख्या होते 27 धावा. यस डीजे. केला होता, परंतु इथे फलंदाज बाद. यानंतर होणारा सामना SI ग्रुप विरुद्ध XLB. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी या. थर्ड अँड लास्ट कॉल, शेवटचा आणि अंतिम पुकार. SI ग्रुप विरुद्ध XLB. आपण ताबडतोब जो टॉस का बॉस मंच तयार केला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून, रोटरी क्लबच्या माध्यमातून, तिथे नाणेफेकीसाठी या. प्रशांत सावंत आपण देखील या. आणखीन एक सुंदर चेंडू आपण पाहतोय, फलंदाजाला परतावं लागेल आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर काय सुंदर कमबॅक केले. 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते. धावसंख्या फलकावरती लागते 28 धावा आणि 29 धावांचं टार्गेट सेट केलंय. मित्रांनो, आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकात तब्बल बिनबाद 20 धावा होत्या. पुढच्या 2 षटकात केवळ आणि केवळ 2 गोलंदाजाने मिळून अनुक्रमे 4-4 अशा 8 धावा दिल्यात. सामन्यामध्ये कमबॅक केलंय. आता मात्र कराव्या लागतील. 24 चेंडू 29 धावा. येणाऱ्या 4 षटकात काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धांचे साक्षीदार व्हा मित्रांनो. रोटरी क्लब लोटे आणि घरडा केमिकल लिमिटेड आयोजित रोटरी घरडा इंडस्ट्रियल क्रिकेट लिमिटेड टुर्नामेंट 2024 नाणेफेकीसाठी या. SI ग्रुप XLB. आपल्याला शेवटचं आणि अंतिम पुकार आहे, अदरवाईज पॅनलाइज केले जाईल. SI ग्रुप आणि XLB. डीजे.
खेळाडू आहेत, परंतु कंपनीच्या माध्यमातून त्यांना प्राधान्य दिलं जातंय. आज आपण पाहिलं तर नक्कीच गतवर्षीचा विजेता संघ नेरोलॅक संघ असेल, त्याच्यामध्ये देखील काही टेनिस क्रिकेटमध्ये खेळणारे सातत्यपूर्ण खेळणारे खेळाडू दिसतील. हॅलो हॅलो, बॉल द्या. विशाल साळुंके ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर विशाल आणि प्रणेश अशी जोडी मैदानात सलामीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. बॉलर्स नेम प्लीज. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय नंदू. 29 धावांचं एक टार्गेट असणार आहे. ह्या मैदानावरती 29 धावांचं टार्गेट देखील मोठं मानलं जातं. राऊंड विकेटचा पहिला चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलाय. अर्थात डॉट चेंडूने सुरुवात मात्र होते सामन्याची. विशाल आणि प्रणेश अशी जोडी मैदानात. पुन्हा एकदा नंदू राऊंड विकेटचा मारा करतोय. अगोट टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार. बिग रोटरी क्लब सुरेख. थँक्यू. आपण पाहिलं तर 6 धावांनी आपलं खातं उघडलंय. आक्रमक फटका होता. इथं आपण पाहिलं तर भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. विशालचं नाव आपण पाहिलं तर विशाल फटका त्याच्या बॅटमधून आलाय. विशाल अशी त्याची बॉडी लँग्वेज देखील आपण पाहतोय. आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा घेताना नवीन चेंडूवरती काय सुरेख फटका केला होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकिंगला फेक केली जाते. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. क्रिकेटची जी धावपट्टी आहे तर विनंती करतो मागे जे प्रेक्षक उभे आहेत, मागे जे प्रेक्षक उभे आहेत, कृपया आपल्या मनपूर्वक विनंती आहे आपण तिथनं कृपया डगआउटमध्ये जावं. पुष्कळ इथे आपण पाहिलं तर नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. नंदूचा एका षटकाराचा अपवाद वगळला. त्यानंतर मात्र सुंदर कमबॅक केलंय. इथे धावचीच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झालाय तो विशाल. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय नंदूची. अर्थात या पहिल्या षटकात आपण पाहिलं तर एका षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती लावली जाते. 7 धावा पहिलं षटक देखील संपतंय. अशा प्रकारे 4 षटकांच्या सामन्यात सुबोध खाते माईक जोड्या. सुबोध खाते. एक बॉल आहे.
करण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं, क्षेत्ररक्षण पांगवलं जातंय. हो, इथे आपण पाहिलं तर पहिला चेंडू स्वैर पंच आमच्या दिशेने मते सांगतात येस इट इज वाईट. अवंतर धावेने संघाची स्थिती पण पाहिली तर 7 धावा फलकावरती लागत आहेत. 29 धावांचं एक टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी डू ऑर डाय, जिंका किंवा मरा अशी लढत असणार आहे. हो, इथे मात्र सुंदर कमबॅक आहे, सुंदर कमबॅक आहे. अमितने पहिला चेंडू स्वर टाकला होता, तदनंतर काय चेंडू हाताळला आहे. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्या फलकावती लागते 7 धावा. अद्याप 22 धावांची गरज आहे. 17 चेंडू 22 धावा, 5 धावांचं डिफरंट, आपण 5 धावांचं. हो, इथं आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र लॉंगॉनच्या पट्ट्यात काय झेल टिपलाय. पकडू कॅच जीतो मॅच, कॅचेस. आपण पाहिलं तर आधीच ऑलरेडी आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारची 2 धावा, एकच धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती पण पाहिली तर डावातील षटक क्रमांक 2, 2 धावा येतो. हा मात्र बिंबर आहे, अर्थात नो चेंडू आहे. टेरोकर मागच्या चेंडूवरती 1 शॉट होती. दुसरा आपण पाहतोय 29 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात एका षटकाराचा अपवाद वगळला तर काय सुंदर षटक टाकलं होतं. उर्वरित 5 चेंडू डाट टाकण्यामध्ये यशस्वी ठरला होता. फलंदाजाला बाद देखील केलं होतं. गोलंदाज होता नंदू. तदनंतर मात्र अमितच्या षटकात धावा येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्यात चेंडू. हो, आणि इथे मात्र चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सीमारेखा पार, मस्तक पे दस्तक. एक जबरदस्त रोटरी क्लब आर पार चौकार डीजे.
धावसंख्या फलकावरती लागले. 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावांची गरज. इथे आपण पाहिलं तर नक्कीच ह्या आदूच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर झेल देखील होऊ शकला असता, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याचं रूपांतर चौकारामध्ये मात्र होत आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय लोकल टॅलेंट अर्थात अजित साळके, ज्याने फलंदाजीमध्ये 2 चौकार मारून एक चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी केली होती आपल्या संघासाठी. तदनंतर मात्र गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल अजितला, कारण सर्व दारोमदार आता त्याच्या हातामध्ये असणार आहे. कारण 12 चेंडू 13 धावा इथे डिपेंड होताना आपण पाहिल्यात ह्या मैदानावरती. कालच्या सत्रापासून राऊंड विकेटचा मारा आहे, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू आहे. पहिला चेंडू डॉट येताना आपण पाहतो. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण अजित शेवटच्या षटकात धावा किती ठेवणार दर्शवणार हे षटक आहे. इथे जास्तीत जास्त धावा रोखणं फार गरजेचं आहे. राऊंड विकेटचा मारा असेल अजितचा. अकुट टप्प्यात चेंडू होता, चेंडूला पुल केलंय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच मिडॉनच्या पट्ट्यात तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. थोडंसं फंबल होताना पाहतोय. इथे मात्र 1चं रूपांतर 2 मध्ये होतंय. मित्रांनो, तुमच्याकडे बँक बॅलन्स फार कमी आहे, अशा वेळी तुम्हाला क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं करावं लागेल. धावा वाचवाव्या लागतील, झेल टिपावे लागतील. मिस फिल्डिंग करून चालणार नाही, कारण प्रत्येक संघासाठी या स्पर्धेत एकच संधी असणार आहे. करा किंवा मारा, डू ऑर डाय अशी ही लढत आहे. इथे आपण पाहिलं तर अद्याप 11 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा सज्ज होतं अजित. राऊंड विकेट समारा. ओहो, जबरदस्त चेंडू आहे. यू मिस, आय डेफिनेटली हिट. नजर हटी, दुर्घटना घटी, यष्ट्या उद्ध्वस्त केले, फलंदाज बाद होतोय. मधुर संगीत यस डीजे कॅरी. आहे, घरचं मैदान आहे. तदनंतर आपण पाहिलं तर कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूला चांगली कामगिरी करताना आपण पाहिली, आणि इथे मात्र त्याचं प्रात्यक्षिक देखील पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत त्याने. 3 चेंडूमध्ये धावा दिल्यात 2. एका फलंदाजाला देखील बाद केलं जात आहे. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अद्याप 11 धावांची गरज आहे. 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहिलं तर 9 चेंडू 11 धावा मध्ये जो 2चा डिफरंट आहे तो कमी करावा लागेल. पुन्हा एकदा अजित सज्ज होतोय, दिशा बदलून गोलंदाजी. ओ, इथे मात्र पुन्हा एकदा चुकी. चेंडू ट्रॅव्हल होतोय भन्नाट वेगाने, सीमारेषेचा वेध घेताना. इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. अकुट टप्प्याचा चेंडू होता, सुंदर फटका होता. पॉईंटच्या डोक्यावरून धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. धावसंख्या होते 20 धावा. आता मात्र 9 धावांची गरज. पुढचा चेंडू राईट मोडतो, विकेटचा मारा. अकुट टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. इथं पुन्हा एकदा झेल सुटतोय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय. नक्कीच रोखला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. गोलंदाज करेल तर काय करेल. तुम्ही जर लागोपाठ 2-2 झेल सुटलेत सोडलेत तर गोलंदाजाचं काही त्याच्यात चुकी नाही आहे. मित्रांनो, क्रिकेट हे सार्वजनिक आहे. क्रिकेट हे सांघिक खेळ आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं आहे. चांगली होते तर क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. क्रिकेट कोणा एकट्याचं नाही आहे, सांघिक खेळ आहे. एकीचे बळ मिळतं फळ. जेव्हा तुम्ही सांघिक खेळ करता तेव्हाच तुम्ही जिंकता, पुढे जाता, विजयी होता. इथे मात्र आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 24 धावा. आता मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. डीजे यस.
तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत, धावा बहाल करायचे नाही आहेत. थ्री देखील असणार आहे. आता मात्र 4 धावा शिल्लक आहे. पहिला चेंडू बिमर टाकला जातोय, त्याचं रूपांतर 9 मध्ये मात्र होताना आपण पाहतोय. इथे मात्र सुरेख फटका आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय, नक्कीच जातोय मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेखा पार आरपार. विजयी बिग षटकार डीजे